नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे FY BCom या वर्गाचा महत्त्वाचा विषय वर्तणुकीच्या अर्थशास्त्राची ओळख इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स या विषयाची प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आज आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेणार आहोत. आत्ताच विद्यापीठाचे निकाल लागलेले आहेत. जे विद्यार्थी या विषयामध्ये फेल झाले असेल, ज्या विद्यार्थ्यांना हा पुन्हा नव्याने पेपर द्यावं लागणार आहे व जे मुलं फ्रेश आहेत त्यांना देखील हा पेपर त्या ठिकाणी ॲन्युअल म्हणून त्या ठिकाणी परीक्षा पेपर द्यायचा आहे. अशा पेपर देत असताना प्रिव्हियस क्वेश्चन आपण त्या ठिकाणी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला नक्की कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला त्या विषयाच्या अनुषंगाने येतात हे पाहिल्यानंतर आपल्याला आपला पुढचा अभ्यास करणं अधिक सोपं जातं. म्हणून आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये FY BComचं इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स या विषयाची प्रिव्हियस क्वेश्चन पेपर 2025ची आपण त्या ठिकाणी आज सविस्तर समजून घेणार आहोत. तर हा जो आपल्या त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर आहे ही NEP पॅटर्नवर आधारित असणारी ही क्वेश्चन पेपर आहे. रिसंट आपला हा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे, तो आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर ही क्वेश्चन पेपर पहा. हे क्वेश्चन पेपरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. ते इन्स्ट्रक्शन आपण वाचणं गरजेचं असतं, कारण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी आपल्याला पेपर आपला 100% कव्हर होण्यासाठी आपण सुरुवातीला काही इन्स्ट्रक्शन वाचणं आवश्यक असतात. काही प्रश्न आपल्याला मॅन्डेटरी असतात, काही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला स्किप करायचे असतात किंवा आपल्याला एक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन आपल्या त्या ठिकाणी असतात. तर आपल्या इथे पहिलं जो सूचना दिलेला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि 6 अनिवार्य. म्हणजे आपल्याला प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो आहे फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, हा आपल्या त्या ठिकाणी कंपल्सरी त्या ठिकाणी आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. आणि प्रश्न जो 6वा आहे तो म्हणजे टिपा लिहा, हा प्रश्न आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला आणि 6वा प्रश्न आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. तर प्रश्न 2, 3, 4 आणि 5 पैकी म्हणजे 4 प्रश्नांपैकी आपल्याला फक्त 3 प्रश्न सोडवायचे आहेत. कोणतेही 3 सोडवायचे आहेत. एनी 3 क्वेश्चन्स आउट ऑफ फ्रॉम 4 क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला 2, 3, 4 आणि 5 या प्रश्नांपैकी आपल्याला कोणतेही 3 आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे आपल्याला एक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉप करता येणार आहे. जे आपल्या त्या ठिकाणी आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी जे प्रश्नाचं आपल्याला समाधानकारक उत्तर येत नसेल असा प्रश्न आपण त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपण ठेवू शकतो आणि आपल्याला उर्वरित आपण 3 प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला ते सोडवायचे आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला ही दुसरी महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आपण लक्षातच ठेवणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 पैकी आपल्याला फक्त 3च प्रश्न सोडवायचे आहेत. पुढे आपल्याला तिसरी महत्त्वाची सूचना दिलेली आहे. डावीकडील अंक हे आपल्याला गुण दर्शवतात. इथे त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्ससाठी आपल्याला किती आहेत गुण? फक्त 5च गुण आहेत आणि आपल्याला सोडवायचे किती आहेत? 5 सोडवायचे आहेत. म्हणजे आपल्याला प्रति एका फिल इन द ब्लँक्ससाठी आपल्याला 1च मार्क आहे. इच क्वेश्चन्स 1 मार्क्स. आपल्याला इथं एका मार्कासाठी 1च फिल इन द ब्लँक्स आहे. पुढे आपल्याला इथे जे डावीकडे जे दिलेलं आहे इथे जे ब्रॉड क्वेश्चन त्यासाठी मात्र इथे 15 आणि 15 असे त्या ठिकाणी सेम त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. 15 मार्काचे ब्रॉड क्वेश्चन किती दिलेले आहेत? तर 4 ब्रॉड क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत. या 4 पैकी आपल्याला 3 कोणतेही सोडवायचे आहेत. हे 3 सोडवत असताना मात्र इथं आपण लक्षात ठेवायचं आहे ज्याचं उत्तर आपल्याला चांगलं येते अशाच प्रश्नांची आपण त्या ठिकाणी काय करायचे आहे? निवड करायची. तर 15 मार्कासाठी आणि शेवटचा जो 6वा प्रश्न आहे तो शॉर्ट नोट्स म्हणून त्या ठिकाणी आहे. टिपा लिहा, त्या 2च सोडवायचे म्हणजे प्रत्येकी 5 मार्कासाठी आहे. म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला 5 मार्क, 1 मार्क आणि 15 मार्क अशा टाईपचे त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहेत. 1 मार्कासाठी फिल इन द ब्लँक्स असेल, 5 मार्कासाठी आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी आपल्याला टिपांच्या स्वरूपातला प्रश्न असेल आणि ब्रॉड क्वेश्चन आपल्याला 15 मार्काचा असणार आहे. तर आपल्याला ही क्वेश्चन पेपर आपण व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. जसे मार्क्स असतील तशाच पद्धतीने आपलं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात की आपल्याला उत्तर येतं म्हणून त्या ठिकाणी प्रश्नाचं त्याला मार्क्स असतात फक्त 5 मार्काने, आपण तिथं 15 मार्काची एनर्जी आपण विनाकारण त्या ठिकाणी खर्च करत असतो. तर त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा प्रश्नाला किती मार्क्स आहेत ते पाहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याचं उत्तर किती लिहिणं अपेक्षित आहे हे आपण त्या ठिकाणी मॉडेल आन्सर आपल्या डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. तर आपण थोडंसं हे प्रिव्हियस क्वेश्चन आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेऊया. तर पहिली रिकाम्या जागा पाहायचं काय दिलेलं आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष अर्थशास्त्र ही संज्ञेचा वापर प्रथम टिंबटिंब यांनी केला. म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो ही पहिली त्या ठिकाणी टर्म्स आहे ती पहिल्यांदा कुणी वापरली होती? तर याच्यामध्ये ऑप्शन दिले मार्शल,
रॉबर्टसन, प्राध्यापक रॅग्नर फिश आणि रिकार्डो. तर याच्यामध्ये सर्वात म्हणजे याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट आन्सर आहे ते म्हणजे रॅग्नर फिश. रॅग्नर फिश यांनी पहिल्यांदा मायक्रो आणि मॅक्रो ही टर्म त्या ठिकाणी 1933 मध्ये काय केलेले आहे, वापरलेले आहे. म्हणून याचं पहिलं उत्तर आहे रॅग्नर फिश, याचं जो उत्तर आहे. दुसरी आपली फिल इन द ब्लँक्स आहे. वस्तूची लवचिकता जास्त, टिंबटिंब वस्तूची लवचिकता ही जास्त असते. आता सगळ्यात कोणत्या वस्तूच्या दिलेल्या खालील ऑप्शन्सपैकी सर्वात जास्त फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता, इलेक्ट्रिसिटी कशामध्ये जास्त असते? अत्यावश्यक वस्तू, चैनीच्या वस्तू, जीवनावश्यक वस्तू की औषधे? तर सर्वात जास्त लवचिक म्हणजे किमतीत बदल झाला की त्या ठिकाणी मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो. तर याच्यामध्ये सर्वात जास्त अत्यावश्यक वस्तू आपण कधीही त्या ठिकाणी किती किमती बदलल्या तरी आपण आपल्या अत्यावश्यक वस्तू आपण त्या ठिकाणी कधीही बदलत नाही, त्याची मागणी बदलत नाही. सेम जीवनावश्यक वस्तूंची पण मागणी आपण किमतीत बदलल्यानुसार आपल्या त्या ठिकाणी गरजा आपण त्या ठिकाणी बदलत नाही. इथे औषधं पण त्या ठिकाणी आपले बदलता येत नाही. चैनीच्या वस्तू बदलता येत मात्र येतात. पुण्याच्या ठिकाणी हे उत्तर आहे चैनीच्या वस्तू, हे त्याचं काय आहे उत्तर आहे. किंमत बदलली की त्या ठिकाणी आपण ती चैनीची वस्तू त्या ठिकाणी आपण टाळू शकतो किंवा त्याची ती मागणीमध्ये परिवर्तन करता शक्य असतं. मग त्या ठिकाणी इथे चैनीच्या वस्तू हे त्याचं उत्तर आहे. तिसरी रिकामी जागा आहे. खालीलपैकी टिंबटिंब बाब एकाधिकार बाजाराचे वैशिष्ट्य आहे. इथे त्या ठिकाणी आपल्याला बाजाराचा महत्त्वाचा प्रकार विचारला तो म्हणजे एकाधिकार बाजाराचं वैशिष्ट्य. सर्वात लक्षात घ्या मुलांनो, इथे आपल्याला बाजाराचे जे प्रकार दिलेले आहेत त्या बाजाराच्या प्रत्येक प्रकारांची वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी अभ्यासायचीच आहे, कारण त्याच्यावरती 100% फिल इन द ब्लँक्सवर प्रश्न येतात. ते आपल्याला इथं पाहायला मिळतोय. खालीलपैकी टिंबटिंब बाब एकाधिकार बाजाराची वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाहता इथे एकाधिकार बाजार म्हणजे मक्तेदारीचा बाजार, एकच त्या ठिकाणी मोनोपोली मार्केट आपण त्याला म्हणूया. तर इथे अनेक मक्तेदार आणि विक्रेते हे ऑप्शन नक्कीच नाही आहे. किमतीची स्पर्धा असते, एकच विक्रेता असतो. इथे उत्तर आहे एकच विक्रेता. इथे आपल्याला उत्तर आहे एकच विक्रेता. आपल्याला पुढचं जी रिकामी जागा दिली आहे, उत्पादनाचा पहिला घटक टिंबटिंब आहे. उत्पादनाचा पहिला घटक टिंबटिंब आहे इथं दिलेला आहे. श्रम, भांडवल, भूमी आणि संयोजक. इथे सर्वात महत्त्वाचं काय आहे तर हे सगळे जे उत्पादनाचे 4 घटक असतात, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी कोणत्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे, भूमी. तर सर्वात महत्त्वाचं इथे काय आहे, भूमी हा पहिला उत्पादन घटक आहे. कोणता? जमिनीशिवाय आपल्याला पुढचे सर्वच उत्पादन घटक यांची त्या ठिकाणी असणारी उपयोगिता ही तुलनेनेही कमी महत्त्व असते. सर्वात महत्त्वाचं भूमीची उपलब्धता ही सर्वात महत्त्वाची असते. म्हणून त्या ठिकाणी उत्पादनाचा पहिला घटक म्हणून त्या ठिकाणी भूमी हा त्या ठिकाणी ओळखला जातो. पुढे ऑप्शन आहे, पुढची फिल इन द ब्लँक्स आहे. यंत्रसामुग्रीवरील खर्च म्हणजे टिंबटिंब खर्च होय. आता यंत्रसामुग्रीवर केला जाणारा खर्च हा टिंबटिंब म्हणून आहे. एक स्थिर खर्च, बदलता खर्च, वैकल्पिक खर्च आणि सरासरी खर्च. त्याच्यामध्ये यंत्रसामुग्रीवर केलेला खर्च कसा आहे, हा स्थिर खर्च आहे. कसा आहे, हा स्थिर खर्च आहे. कारण आपल्याला सुरुवातीला जागा, जमीन किंवा यंत्रसामुग्री हा तुमचा स्थिर खर्चाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फिक्स्ड त्या ठिकाणी आपल्याला काय आहे, कॉस्ट आहे त्याचा तो. आणि पुढची फिल इन द ब्लँक्स आहे. मागणीचा नियम म्हणजे टिंबटिंब आहे या ठिकाणी आहे. मागणीचा नियम टिंबटिंब आहे. किंमत वाढते व मागणी कमी होते. किंमत वाढते व मागणी वाढते. किंमत कमी होते व मागणी कमी होते. यापैकी कोणतेही नाही. मागणीचा साधा नियम या ठिकाणी विचारलेला आहे. मागणीच्या नियमामध्ये वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत यांच्यातला संबंध दर्शवलेला आहे. तो म्हणजेच काय आहे, तो व्यस्त स्वरूपाचा आहे. वस्तूची किंमत वाढल्यास मागणी कमी होते, या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. तर हा विरोधी त्या ठिकाणी असणारा संबंध किंवा व्यस्त स्वरूपाचा संबंध इथे कुठे दिसतो आपल्याला, तो पहा. किंमत वाढते व मागणी कमी होते. तर इथे सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे किंमत वाढते. किंमत वाढल्यामुळे काय होते, मागणी मात्र कमी होते. यांच्यामध्ये क्रॉस रिलेशनशिप दिलेली आहे. ह्याचं उत्तर ते बरोबर आहे. इथे मात्र काय दिलेलं आहे, किंमत वाढते व मागणी पण वाढते. इथं त्या ठिकाणी इक्वल रिलेशनशिपमध्ये त्या ठिकाणी मागणीचा नियम तो हा चुकीचा नियम आहे. इथे यापैकी कोणतेही नाही. इथे किंमत कमी होते व मागणी कमी होते. हा देखील इक्वल रिलेशनशिप त्या ठिकाणी दर्शवली. इथेच फक्त आपल्याला
इथं क्रॉस रिलेशनशिप आहे त्या ठिकाणी, तिथं आपलं त्याचं ते उत्तर आहे. तर अशा प्रकारे रिकाम्या जागा लक्षात ठेवायच्या आपल्याला. इथे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्राचा पहिला संज्ञा म्हणून त्या ठिकाणी कोणी वापर केला, रॅग्नर फ्रिशने केलेला आहे. इथे टिंब वस्तूची लवचिकता जास्त असते, चैनीच्या वस्तूंची मागणीची लवचिकता जास्त असते. खालीलपैकी टिंब बाब ही एकाधिकार बाजाराची वैशिष्ट्य, ते म्हणजेच एकाच विक्रेता हा एकाधिकाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि उत्पादनाचा पहिला घटक म्हणजेच कोण आहे, तर भूमी हा पहिला घटक आहे. यंत्रसामुग्रीवरील खर्च हा स्थिर खर्च आहे. मागणीचा नियम हा काय दर्शवतो, मागणीची म्हणजे किंमत आणि मागणी यांच्यातील व्यस्त संबंध दर्शवतो, म्हणून याचं किंमत वाढते व मागणी कमी होते. तर अशा पद्धतीने ह्या फिल इन द ब्लँक्स आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. थोडंसं पुढे या. आता आपल्याला दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा ह्यापैकी आपल्याला कोणते 3 सोडायचे आहेत. तर आपल्याला मी भरभर त्या ठिकाणी फक्त मी याच्यावरती स्वतंत्र आपलं लेक्चर होणार आहे. फक्त आपल्याला मॉडेल आन्सर म्हणून आपल्याला तिथे काय लिहिणं अपेक्षित आहे ते मी फक्त ओझरतं मी सांगणार आहे. आणि याच्यावरती स्वतंत्र आपले हे जे 5 महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन दिलेले आहेत त्यावरती स्वतंत्र आपले लेक्चर होणार आहेत. पण मात्र आपल्याला परीक्षा देत असताना 15 मार्कासाठी काय अपेक्षित आहे, तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला सुरुवातीला आपल्या त्या ठिकाणी आपल्या मॉडेल आन्सरमध्ये सर्वात महत्त्वाचं कोणताही पेपर लिहित असताना ते व्हॉटेवर ते इंग्लिश मिडियम असू या किंवा मराठी मिडियमचे विद्यार्थी असू द्या, त्यांनी मात्र लिहिताना मात्र काय केलं पाहिजे, पहिल्यांदा इथे प्रस्तावना त्या ठिकाणी तुम्ही इंट्रोडक्शन केलंच पाहिजे. तर इथे इंट्रोडक्शन त्या ठिकाणी करत असताना किमान काय केले पाहिजे, 10 ते 12 ओळी किंवा साधारणपणे आपल्या त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये आपण थोडासा फरक करू शकतो. 5 ते 10 ओळीपर्यंत आपण काय केले पाहिजे, 5 ते 10 लाईनमध्ये आपण त्या ठिकाणी इंट्रोडक्शन करणं अपेक्षित आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंट्रोडक्शन हा करणं गरजेचं आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये काय करायचं तेही मी पुढच्या लेक्चर मी सांगेल. व्याख्या मात्र आपण त्या ठिकाणी जो आपला प्रश्न विचारलेला आहे, अर्थशास्त्राची उत्क्रांती सविस्तर स्पष्ट करा. आता अर्थशास्त्राची उत्क्रांती आपलं म्हणजे या ठिकाणी एक्सप्लेन इन डिटेल इव्होल्युशन ऑफ इकॉनॉमिक्स, म्हणजे इकॉनॉमिक्स या विषयाचं त्या ठिकाणी उत्क्रांती किंवा विकासाचे टप्पे आपल्या त्या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. आपल्या इथे अर्थशास्त्राची व्याख्या मात्र आपल्याला इथं लिहिणं अपेक्षित आहे. तर अर्थशास्त्राची व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सांगितलेले आहे. इथे मात्र आपण काय सांगायचं आहे, तर अर्थशास्त्राची कोणती एक आपण त्या ठिकाणी व्याख्या सांगणं अपेक्षित आहे. जिथे आपण रॉबिन्सनची व्याख्या सांगितली तरी चालू शकते. इथे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थशास्त्राच्या कोणत्याही एका संदर्भाचा त्या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी आपण व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. तिथे आपल्याला दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये उत्क्रांतीचे टप्पे जे आहेत हे सर्वात महत्त्वाचे. तर उत्क्रांती टप्पे त्या ठिकाणी आपल्याला किमान आपले जे दिलेले आहेत अर्थशास्त्र हा विषय मुळात तो काय काही शॉर्ट त्याला आपण काय म्हणूया, अर्थशास्त्र मुळात हा त्रिकालवादी अर्थशास्त्र म्हणून त्या ठिकाणी ओळखला तो, ज्याला इतिहास फार मोठा इतिहास आहे. जो अर्थशास्त्र हा कालही होता, आज आहे आणि तो भविष्य काळात पण राहणार आहे. अशा त्रिकालवादी अर्थशास्त्राची त्या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेत असताना किंवा त्या अर्थशास्त्र विषयाचा उत्क्रांतीचा किंवा विकासाचा त्या ठिकाणी टप्पा विचार घेत असताना इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचे वेगवेगळ्या कालखंडानुसार त्या ठिकाणी आपल्याला विकासाचे टप्पे दिलेले आहेत. इथे म्हणजे प्राचीन कालखंड ज्याच्यामध्ये कौटिल्याचा संदर्भ त्या ठिकाणी आपण विचारात घेणं महत्त्वाचं आहे. पुढे मध्ययुगीन कालखंड ज्याच्यामध्ये निसर्गवाद आणि व्यापारवाद हे 2 महत्त्वाचे त्या ठिकाणी विचारसरणी ज्या अर्थशास्त्रामधल्या महत्त्वाच्या आहे, त्याच्यावर त्याचाच प्रभाव नंतर काही शतकं त्या ठिकाणी आपल्या काही महत्त्वाच्या अर्थशास्त्रज्ञांच्या आर्थिक विचारांवर झाला आणि तिथून पुढे आपल्या आर्थिक सिद्धांतांवर झाला. ते म्हणजे आपल्याला निसर्गवाद आणि व्यापारवाद हा त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मध्ययुगीन कालखंडातला त्या ठिकाणी आपला अर्थशास्त्रातल्या उत्क्रांतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. पुढे आपल्याला सनातन कालखंड क्लासिकल पिरियड, जो क्लासिकल पिरियड आहे तो क्लासिकल पिरियडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला 18व्या शतकामध्ये तो क्लासिकल पिरियड, त्याच्यामध्ये ॲडम स्मिथ हे सर्वात महत्त्वाचा अर्थशास्त्रज्ञ, ज्याचा आपण त्या ठिकाणी सनातन कालखंडामध्ये त्याचा उल्लेख केला तो त्याचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. पुढे नवसनातन कालखंड जे 19व्या शतकातला त्या ठिकाणी कालखंड म्हणून ओळखला तो, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी केम्ब्रिज समीकरणे हे सगळ्यात महत्त्वाची आहेत. किंवा नवसनातन अर्थशास्त्रज्ञांमध्ये मार्शल हा अर्थशास्त्रज्ञ देखील महत्त्वाचा. जसं याच्यामध्ये सनातन कालखंडामध्ये ॲडम स्मिथचा आपण उल्लेख केला होता, तसं नवसनातन अर्थशास्त्रामध्ये मार्शलचा देखील आपला उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. सनातन नवसनातन या 2 महत्त्वाच्या अर्थशास्त्राच्या स्वतंत्र टप्प्यानंतर आपल्याला पुढे
केन्स हा अर्थशास्त्राचा स्वतंत्र टप्पा म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतला जातो आणि तो टप्पा म्हणजे 1929च्या जागतिक महामंदीपासून ते 1970 पर्यंतचा हा केन्सचा कालखंड म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. तर इथे आपल्याला केन्स इथे हा अर्थशास्त्राचा एक स्वतंत्र उत्क्रांतीचा टप्पा म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतला जातो आणि पुढे केन्स नंतर पोस्ट केन्शियन म्हणून त्या ठिकाणी आपण आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा कालखंड आहे तो म्हणजे 1930 ते आत्तापर्यंतचा हा त्या ठिकाणी आपला आधुनिक कालखंड म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. अशा प्रकारे अर्थशास्त्राच्या उत्क्रांतीचे प्राचीन कालखंड, कौटिल्य, मध्ययुगीन कालखंड, निसर्गवाद, व्यापारवाद, सनातन कालखंड, क्लासिकलमध्ये ॲडम स्मिथ ज्याच्यातून आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राची सुरुवात झाली, नवसनातन कालखंड, केम्ब्रिज समीकरणे किंवा मार्शल ज्याच्यामध्ये उल्लेख आला पाहिजे, केन्सचा कालखंड ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी 1929ची जागतिक महामंदी ते 1969 पर्यंतचा कालखंड हा केन्सचा अर्थशास्त्र आहे. केन्सच्या अर्थशास्त्राचे काही महत्त्वाच्या बाबी लिहिणं अपेक्षित आहे. पुढे आधुनिक कालखंड ज्याच्यामध्ये 1930 नंतर आपल्या अर्थशास्त्रामध्ये काही महत्त्वाचे बदल झाले त्या बदलांच्या संदर्भाने इथं आपण काही लिहिणं अपेक्षित आहे. तर हा याच्यावरती आपण सविस्तर एक स्वतंत्र आपण त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी थोडंसं आपल्याला फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला हे मॉडेल आन्सरमध्ये आपल्याला हे येणं अपेक्षित आहे आणि सारांशमध्ये त्या ठिकाणी आपल्याला किमान जे काय वर लिहिलं आहे त्याचं थोडक्यात त्या ठिकाणी सारांश आपण त्या ठिकाणी किमान 5 ओळीमध्ये त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. पुढचा जो प्रश्न आहे मागणीची लवचिकता म्हणजे काय आणि मागणीची किंमत लवचिकता सविस्तर स्पष्ट करा. तर मागणीची किंमत लवचिकता इथे आपण जे मागच्या प्रश्नाला मी सांगितलं होतं की प्रत्येक ब्रॉड क्वेश्चनला आपल्याला काय असलं पाहिजे, इंट्रोडक्शन असलंच पाहिजे. तर इंट्रोडक्शनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला किमान 5 ते 10 लाईनमध्ये आपण त्या ठिकाणी पुढे काय लिहिणार आहोत त्याचं स्पष्टीकरण आपण अगोदर सुरुवातीला देणं अपेक्षित आहे. इथे मागणीची लवचिकता म्हणजे इथे आपल्याला त्याची व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. मागणीची लवचिकता तर इथे आपण त्या ठिकाणी याच्यावरती पण आपण स्वतंत्र आपण लेक्चर घेणार 100% याच्यावरती प्रश्न हमखास विचारला जातो लवचिकतेवर. आणि मग मागणीची लवचिकता म्हणजे काय तर त्या ठिकाणी वस्तूच्या किमतीत होणारा बदल हा मागणीमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी रिफ्लेक्ट करतो तो आपल्या त्या ठिकाणी ह्या लवचिकतेच्या याच्यामध्ये आपला अभ्यासाचा आहे. मग मागणीची लवचिकता त्या ठिकाणी महत्त्वाचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मागणीची किंमत लवचिकता, मागणीची उत्पन्न लवचिकता आणि मागणीची छेदक लवचिकता या 3 महत्त्वाच्या लवचिकतेचे त्या ठिकाणी प्रकार आहेत आणि त्या 3 प्रकारामध्ये आपल्याला पर्टिक्युलर प्रश्न विचारलेला आहे किंमत लवचिकता हे लक्षात घ्या. तर आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं आहे मागणीची लवचिकता म्हणजे काय पहिल्यांदा आपल्याला उत्तर प्रश्न व्याख्या लिहायची आहे आणि पुढे मागणीची किंमत लवचिकतेचे आपल्याला सविस्तर इथे स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर मागणीची किंमत लवचिकता ज्यावेळेस आहे त्या ठिकाणी आहे ती मागणीची किंमत लवचिकता याचे प्रकार आहेत 5. त्याच्यामध्ये संपूर्ण लवचिक मागणी, परफेक्टली इलेस्टिक डिमांड जे आपण त्या ठिकाणी या सिम्बॉलिकमध्ये त्या ठिकाणी इंडिकेट केली जाते. पुढे अलवचिक त्यालाच आपण ताठर मागणी म्हणतो, त्याला परफेक्टली इनइलास्टिक डिमांड म्हणतो आपण, त्याला झिरो त्या ठिकाणी इंडिकेट केले जाते. पुढे एकक युनिटरी इलेस्टिक डिमांड ED = 1 अशा त्या ठिकाणी आपल्याला इंडिकेट केले जाते. एकापेक्षा जास्त रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड इलेस्टिक डिमांड स्मॉलर दॅन 1 एकापेक्षा कमी एकापेक्षा जास्त अशा पद्धतीने सांगितलं जाते. एकापेक्षा जास्त रिलेटिव्हली इलेस्टिक डिमांड अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही मागणीची किंमत लवचिकता. इथे प्रत्येक याची आपण त्या ठिकाणी व्याख्या किंवा 2-2 ओळीमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. इथे फक्त आपण संपूर्ण लवचिकता म्हणजे काय ते आपल्याला तिथं लिहिणं अपेक्षित आहे. एकक किंवा लवचिक किंवा ताठर मागणी म्हणजे कशाला आणि त्याचं उदाहरण आपण त्या ठिकाणी कोणत्याही वस्तूच्या संदर्भातल्या आपण त्या ठिकाणी कोणती ती लवचिकता मग ती ताठर लवचिकतेमध्ये कोणतं त्या ठिकाणी उत्पादन येतं किंवा लवचिक पूर्ण लवचिकमध्ये कोणतं उत्पादन येतं किंवा कोणत्या वस्तू येतात आपल्याला ते उदाहरण देखील त्या ठिकाणी आपण इथं लिहू शकतो. आपल्याला इथे साधारणपणे ह्या 5 किंमत लवचिकतेचे प्रकार इथं लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सारांश आपल्याला करणं अपेक्षित आहे. तिथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे किंमत लवचिकता आणि किंमत लवचिकतेचे प्रकार आपल्याला पाहिजे. त्याच्यावर देखील आपलं स्वतंत्र आपलं लेक्चर होणार आहे. पुढे आहे पुढचा प्रश्न खर्च म्हणजे काय आणि खर्चाचे निर्धारक घटक स्पष्ट करा. इथे आपल्याला सेम इंट्रोडक्शन 5 ते 10 लाईनमध्ये आपण थोडंसं काय करायचं आहे अगोदर ब्रीफ करायचं आहे काय लिहिणार आहोत ते आपण. तर खर्च म्हणजे काय आणि खर्चाचे निर्धारक घटक. खर्च हा त्या ठिकाणी कशा पद्धती त्या ठिकाणी कोणकोणत्या घटकांवर अवलंबून आहे त्यालाच आपण निर्धारक घटक म्हणतो. त्यालाच इंडिकेटर्स असं म्हटलं जातं. म्हणजे व्हॉट इज मेंट बाय द कॉस्ट एक्सप्लेन द डिटर्मिनंट्स ऑफ कॉस्ट म्हणजे खर्चाचे निर्धारक घटक
हे आपल्या त्या ठिकाणी स्पष्ट करायचे. जिथं आपण 10 त्या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर दिलेले आहेत, तर 10 हे सगळे पॉईंट आपण त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. 10 पैकी आपण 10 लिहिलेच पाहिजे असं काही नाही, तर किमान 7-8 आपण त्या ठिकाणी ते मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. कारण आपण पेपर ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस त्याचे ते मॉडेल आन्सर त्या ठिकाणी पेपर तपासणाऱ्यांकडे असते. त्यामुळे आपल्याला त्या प्रश्नाला अनुसरून आपल्याला कोणकोणते मुद्दे आले पाहिजे, तर त्या प्रश्नाला अनुसरून त्या ठिकाणी आपले मुद्दे तिथं आलेच पाहिजे. तिथं आपल्याला ती व्याख्या काय आहे, तर खर्चाची उत्पादनाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पैशाच्या स्वरूपात केलेला त्याग म्हणजेच खर्च होय. तर हा जो त्याग आहे खर्चाच्या स्वरूपात केलेला, तो पैशाच्या स्वरूपात केलेला तो त्याग, तो आपल्या त्या ठिकाणी कोणकोणत्या बाबींवर अवलंबून आहे ते सगळ्या बाबी आहेत, तेथे मी एक्सप्लेन करणार नाही आहे. याच्यावर देखील आपण एक स्वतंत्र लेक्चर घेऊया. खर्च म्हणजे काय, खर्चाचे निर्धारक घटक, ते सर्व सविस्तर घटक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. उत्पादन पातळी, संयंत्राचा आकार, आदानांची किंमत, उत्पादन घटकांची उत्पादकता, कालावधी, वाहतूक खर्च, साठवणूक सुविधा, व्यवस्थापन, अनुभव आणि तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या बाबींचा खर्चावर परिणाम होत असतो. म्हणजे कोणत्याही वस्तूच्या उत्पादनाच्या खर्चापाठीमागे वेगवेगळे घटक जे कारणीभूत असतात ते घटक या ठिकाणी आपण त्या ठिकाणी इथे लिहिलेले आहेत. तर ते सगळे घटक आपल्याला खर्च वाढण्यापाठीमागे किंवा खर्च कमी होण्यापाठीमागे हे सर्व घटक कारणीभूत ठरतात. म्हणून आपण त्याला आपण काय म्हणतो, खर्चाचे निर्धारक घटक. आता पुढचा जो प्रश्न आहे 5वा प्रश्न, सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्रातील फरक स्पष्ट करायचा. इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचा डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. इथे त्या ठिकाणी फरकाचे काही मुद्दे 6-7 आपण त्या ठिकाणी मुद्दे आपण एका बाजूला घेऊन घ्यायचे. पानाचे त्या ठिकाणी 2 भाग करायचे. त्याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स हा पहिला त्या ठिकाणी आपला पार्ट असेल, दुसरा जो पार्ट असेल आपला मॅक्रो असेल. इथे आपल्याला व्याख्या मायक्रो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची, पलीकडे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच काय, वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा वैयक्तिक पातळीवर किंवा स्वतंत्ररित्या अभ्यास करणाऱ्या अभ्यास विषयास सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. तिकडे आपल्याला काय म्हणायचं आहे, वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा वैयक्तिक पातळीवर, सामूहिक पातळीवर किंवा एकत्रित अभ्यास करणारा अभ्यास विषय म्हणजेच समग्र अर्थशास्त्र विषय होय. तर इथे आपल्या त्या ठिकाणी हे व्याख्याच्या संदर्भाने आपण त्या ठिकाणी फरक सांगू शकतो. स्वरूप त्याचं कसं आहे, तिथे स्वरूप सूक्ष्म अर्थशास्त्र हे संकुचित स्वरूपाचं आहे, इकडे व्यापक स्वरूपाचं आहे. इथे देखील आपण एक स्वतंत्र आपण लेक्चर घेऊया. व्याप्तीचे घटक त्या ठिकाणी आहेत. तिथे व्याप्तीचे घटक जे तुमच्या अभ्यासक्रमाच्या त्या ठिकाणी इंडेक्स आहे ते इंडेक्स व्यवस्थित पाहून घ्या. ते इंडेक्स म्हणजे त्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती असते, ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तिथे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीमध्ये मागणीचे विश्लेषण, पुरवठ्याचे विश्लेषण, उत्पादन घटक निश्चिती आहे किंवा बाजाराचे त्या ठिकाणी वर्गीकरण आहे, असे त्या ठिकाणी सर्व घटक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाची व्याप्तीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला टाकता येऊ शकतात. तिथं स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, उत्पादन, एकूण उपभोग किंवा गुंतवणूक, बचत असेच त्या ठिकाणी व्यापार चक्र, पैसा अनेक घटक त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीचे आपल्याला घटक तिथे आपण टाकू शकतो. इथे सूक्ष्म अर्थशास्त्र हा अवास्तविक स्वरूपाचा आहे, तर समग्र अर्थशास्त्र हा विषय वास्तविक स्वरूपाचा आहे. तर वास्तविक आणि अवास्तविक असा भेद करून त्या ठिकाणी तिथे आपल्याला फरक सांगता येऊ शकतो. इथे व्यक्ती आणि राष्ट्र, सूक्ष्म अर्थशास्त्र हा व्यक्तिनिष्ठ घटक किंवा व्यक्तिनिष्ठ त्या ठिकाणी शास्त्र आहे किंवा त्या ठिकाणी या विषयामध्ये फक्त व्यक्तीच्या विश्लेषणावर भर केला तो. समग्र अर्थशास्त्रामध्ये राष्ट्र किंवा देशाच्या वेगळ्या आर्थिक घटकांच्या संदर्भाने त्यामध्ये विश्लेषण केलं जातं, म्हणून इथे राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी विश्लेषण केलं जातं. हा व्यापक दृष्टिकोन आहे, हा संकुचित दृष्टिकोन आहे. खाली गृहीतके आणि धोरणे, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची त्या ठिकाणी मांडणी ही सिद्धांत आणि प्रामुख्याने गृहीतकांवर आधारित आहे. तर समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यासाची मांडणी ही धोरणे आणि आकडेवारीवर आधारित आहे, म्हणून आपल्या त्या ठिकाणी धोरणे आणि गृहीतके याचा देखील आपण संदर्भ देऊन त्या ठिकाणी आपण फरक स्पष्ट करू शकतो. आणि पुढे आपल्याला शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे टिपा लिहा, राईट शॉर्ट नोट्स आपल्याला दिलेला आहे. शॉर्ट नोट्स दिलेले आहेत, तर शॉर्ट नोट्स जे आहेत त्यात आपल्याला एने 2 लिहायचे, 2च लिहायचे आहेत आणि ते फक्त 5-5 मार्कासाठी आहेत. तर अर्थशास्त्र तिथे आपल्याला काय लिहिणं अपेक्षित आहे, साधारणपणे एक आपल्याला अर्ध पानभर लिहिणं अपेक्षित आहे. इथे पूर्ण पान लिहिणं अपेक्षित नाही आहे, फक्त आपण त्या विषयाला व्यवस्थित अनुरूप आपण त्या ठिकाणी आपली जर त्या ठिकाणी मांडणी केली
शॉर्ट बट स्वीट त्या ठिकाणी द्यायचं आहे. अजिबात त्या ठिकाणी विश्लेषण जास्तीचं करायचं नाही आहे. इथे अर्थशास्त्र नीतिशास्त्र म्हटले, इथे फक्त आपण 2 टप्प्यामध्ये आपण 2 पॅराग्राफमध्ये जरी त्याची व्याख्या लिहिली, एका पॅराग्राफमध्ये अर्थशास्त्राची व्याख्या, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये नीतिशास्त्राची व्याख्या लिहिली की आपण त्या ठिकाणी त्या प्रश्नाला न्याय दिला असं समजलं जाईल. पुढे एकूण प्राप्ती. आता एकूण प्राप्ती म्हणजेच काय, तर एका विशिष्ट कालखंडामध्ये वस्तू व सेवांच्या निर्मितीच्या माध्यमातून त्या उत्पादकाला मिळणार त्या ठिकाणी उत्पन्न, ते म्हणजे एकूण प्राप्ती, किंवा ते वस्तू व सेवाची विक्री करून मिळणार त्या ठिकाणी जे काही उत्पन्न आहे त्याला आपण काय म्हणतो, एकूण प्राप्ती. तिथं व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे फक्त. पुढे आर्थिक खर्च आहे. तर आर्थिक खर्च म्हणजेच काय, तर उत्पादनासाठी केला जाणारा खर्च प्लस वैकल्पिक खर्च, अशा दोन्ही खर्चांची बेरीज म्हणजेच आर्थिक खर्च. इथे आपण त्या ठिकाणी या खर्चाच्या संदर्भाने आपण व्याख्या देऊ शकतो. पुढे कॉब डग्लस हा एक आपल्या त्या ठिकाणी संकल्पनाच आहे. इथे चार्लस कॉब आणि पॉल डग्लस यांनी 1928 मध्ये आदान आणि प्रदान यांच्यातील त्या ठिकाणी विश्लेषण स्पष्ट केलेलं आहे. ते आपण त्या ठिकाणी काय आहे तिथं आपण त्या ठिकाणी मांडायचं आहे. तिथं आपल्याला 4 पैकी आपल्याला फक्त किती लिहायचे आहेत, तर फक्त 2 फक्त आपल्याला शॉर्ट नोट्स आपल्या त्या ठिकाणी लिहायचे आहेत. तर एकदम पेपर आपलं एकदम सोपं आहे. ब्रॉड क्वेश्चन फक्त आपल्याला 3 लिहायचे आहेत, 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत आणि आपल्याला रिकाम्या जागा 5 लिहायच्या आहेत. एवढ्या एकदम आपल्याला शॉर्ट्स आपल्या त्या ठिकाणी पेपर आहे आणि आपल्याला वेळ देखील आपल्याला सफिशियंट आहे. तो म्हणजे आपल्याला जवळपास 2.5 तास आपल्या त्या ठिकाणी वेळ असतो. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी पेपर हातात पडल्यानंतर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी सूचना वाचून घ्यायच्यात. सूचनानंतर आपल्याला प्रश्नांचा कल बघून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असणाऱ्या उत्तरांची त्या ठिकाणी प्रश्नांची निवड करून आपण उत्तर द्यायला सुरुवात करायचं. तर ज्याही विद्यार्थ्यांनी आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांचा हा पेपर राहिला असेल त्या विद्यार्थ्यांनी मात्र सर्वात महत्त्वाचं इथे काय करायचं आहे, तर हा चॅनल त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळ्याचे जे लेक्चर आहे ते आपण लेक्चर त्या ठिकाणी स्वतंत्र आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून तुमची अभ्यासाची चांगली तयारी होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं, सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला लागा, कारण आपल्याला परीक्षा तुमच्या येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि त्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरच्या आधारे आपल्याला त्या प्रश्नाच्या आधारे आपल्याला पुढचे प्रश्न कोणते येऊ शकतात त्याचा आपल्याला अंदाज बांधणं एकदम अचूक आपल्याला शक्य असतं. त्यामुळे आपल्याला ते प्रिव्हियस क्वेश्चन पेपर हे सर्वात महत्त्वाचे. तर कमी वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी प्रिव्हियस क्वेश्चनचा आपण आढावा घेतलेला आहे. याच्या सविस्तर प्रश्नांचं मात्र आपण स्वतंत्र आपण लेक्चर घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी मात्र अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी मात्र चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला आणि बेल आयकॉन बटन आपण प्रेस करा, जेणेकरून आपल्या पुढच्या लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला सहजासहजी प्राप्त होणार आहे. तर सर्वांना त्या ठिकाणी अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. आणि इथंच आपण आजचा हा विषय थांबूया. पुढच्या लेक्चरला पुन्हा नवीन टॉपिकचा आपण भेटूया. थँक्यू.